याआधी पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या रेफरन्सनुसार तुम्ही बघितलेच असतील ते व्हिडिओ. त्याप्रमाणे आता ॲक्च्युअल मार्केट सुरू झालेलं आहे. शेअर्समधल्या प्रत्येक क्षणाला होणाऱ्या वध आणि घटीचे तुम्ही व्हिडिओज बघत आहात. निफ्टी तुम्हाला मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. तो प्लस होता आणि आता तो निगेटिव्ह साईडला थोडा झुकलाय. आणि जसं माझं आजचं टार्गेट होतं, मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मी आज ट्रेडिंगसाठी बर्गर किंग आणि डिलिव्हरी बेस माझ्याकडे डिलिव्हरी आहे त्या रिलायन्सची, त्याच्यामध्ये मी ट्रेडिंग करणार आहे असं मी ठरवलेलं होतं. आपले ॲक्शन प्लॅन कधी पण तयार पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी. अदरवाईज मार्केटप्रमाणे जर आपण आपल्या ॲक्शन्स बदलत गेलो तर मार्केट आपल्याला त्याच्याबरोबर ओढतं. आणि बऱ्याच वेळेला मी असं बघितलंय की काही जणांशी नंतर मी पोस्ट मार्केट सेशन बाजार संपल्यानंतर मी ज्यावेळेला डिस्कस करतो माझ्या मित्रांशी किंवा इतर टी व्हीवरती वगैरे पण मी बघतो, तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं दिसतं की कुठलाही ॲक्शन प्लॅन आपलं पक्का नसल्यामुळे आपण कॅरी होतो मार्केटच्या बरोबर आणि मग पोझिशन कधी कधी कॅरी करायला लागतात इंट्राडेच्या किंवा लॉस बुक करायला लागतो. बर्गर किंगची मूव्हमेंट तुम्ही बघितली असेल. त्याचा आजचा दिवसभराचा लो होता ₹145.35 आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय ₹167 तो चाललाय. नुकतंच त्यांनी अपर सर्किट हिट केलं होतं ₹173.25. म्हणजे माझा कॉल तो बरोबर होता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता मी तुम्हाला डिस्कस करण्यासाठी समोर आणलेला आहे. स्क्रीन तुम्ही बघताय OAL या कंपनीचा स्क्रीन मी तुम्हाला आता दाखवला. त्याचा रेट तुम्ही बघा. ₹531.65 एक शेअर घेण्यासाठी खरेदी करणारा उभा आहे आणि सेलर उभा आहे 7 शेअर विक्री करण्यासाठी ₹532.45. तसंच रुबी मिलमध्ये तुम्ही बघा, आत्तापर्यंतचा व्हॉल्यूम त्याच्यामध्ये झाला आहे 28,745 शेअरचा. याच्यामध्ये पण कोटेशन डिफरन्स आहे. फक्त एक व्यक्ती उभी आहे लेफ्ट हँड साईडचा कॉर्नर. फक्त एक व्यक्ती उभी आहे मोजके शेअर घेऊन. आणि त्याच्यामधला रेट डिफरन्सही तुम्ही बघू शकताय. ₹214.40 बायर उभा आहे आणि ₹215.75 सेलर उभा आहे. म्हणजे एखाद्याला जर 100 शेअर घ्यायचे असले, सेलर उभा आहे 30 शेअर घेऊन. तुम्हाला समोर दिसतोय स्क्रीनमध्ये. कर्सर आहे तिथे वरतून दुसरा शेअर. तर रुबी मिलमध्ये एखाद्याला जर 100 शेअर घ्यायचे असले तर ₹215.75 त्याला 30च शेअर मिळत आहे. व्हाईल खरेदी करणारा जो उभा आहे, बायर उभा आहे ₹214.40. म्हणजे आधीच्या खरेदीदारापेक्षा तुम्हाला सरळ ₹2 जास्त देऊन पुन्हा तो शेअर तुम्हाला मिळेल का नाही याची पण गॅरंटी नाही. तुम्ही बघा FI केल्यानंतर बाकीचे जे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या विंडोमध्ये फरक तुम्हाला जाणवेल. तर हाय व्हॉल्यूम शेअर जास्तीत जास्त ज्यांच्यामध्ये टर्नओव्हर होतात आणि कोटेशन डिफरन्स अतिशय कमी असतो, असे शेअर आपल्याला इंट्राडे ट्रेडिंगसाठी निवडायचे असतात. म्हणजे पाहिजे त्या रेटला आपल्याला खरेदी करता येते आणि पाहिजे त्या रेटला आपल्याला विक्री करता येते. हा OL शेअर पण बघा तुम्ही, खरेदी करणाऱ्याच्या विंडोमध्ये लेफ्ट हँड साईडला निळ्या रंगामध्ये दाखवलेले आहेत. ते 2, 6, 10, 2 असे शेअर्स त्यांना फक्त खरेदी करायचे आहेत. आणि विकणारे लाल रंगामध्ये दाखवलेले ते सुद्धा तसेच आहेत. 2, 5, 10, 20 वगैरे असे शेअर फक्त. आणि त्याच्यामधला व्हॉल्यूमही काहीच नाहीये. तुम्ही बघितलं असेल एक 5-10 हजार शेअर्सचं फक्त त्याच्यामध्ये दिवसभरामध्ये ट्रेडिंग होतं. ॲज कम्पेअर्ड बर्गर किंगचं ट्रेडिंग आत्तापर्यंतचं झालंय, मी बरोबर 1:30 वाजताच्या आजूबाजूला बोलतोय तुमच्याशी. तर बर्गर किंगचा आतापर्यंतचा व्हॉल्यूम झालाय 5,10,00,000 शेअरचा. रिलायन्समध्ये व्हॉल्यूम झालाय 1,01,01,00,000 शेअर्सचा.
ॲक्सिस बँकेमध्ये पण व्हॉल्यूम झालाय 1,06,00,000 शेअरचा. 79 लाख शेअरचा व्हॉल्यूम झालाय इंडसइंड बँकमध्ये. तर असे हाय व्हॉल्यूम शेअर आणि ज्याच्यामध्ये कोटेशन डिफरन्स कमी असतो असेच शेअर आपण शक्यतो निवडावेत. 90 ते 95% वेळेला अशा शेअरमध्ये आपण ट्रेडिंग करावं इंट्राडे ट्रेडिंगसाठी. प्लस निफ्टी 50 ही जी कन्सेप्ट आहे तुम्ही आतापर्यंत बघितलेलं असेल. मी तुम्हाला रिलायन्सची विंडो दाखवतोय आता. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये कोटेशन डिफरन्स किती कमी आहे आणि बायर्स आणि सेलर्स मधल्या गॅप म्हणजे निळे आहेत ते सगळे खरेदीदार आहेत. तर विकणारे लाल रंगामध्ये दाखवलेले आहे. 1600 शेअर 1400 शेअर विकायला आणि घ्यायला सुद्धा 50 शेअर 100 शेअर वगैरे असं मोठं कोटेशन येतं. 2000ची स्क्रीप असून सुद्धा 3,000 2,000 शेअर घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी तिथे समोर आहेत. हा ॲक्सिस बँकेची विंडो बघा. सेम तसंच 1000 शेअर घेण्यासाठी 13,000 शेअर घेण्यासाठी किंवा 1,000 शेअर विकण्यासाठी 1200 शेअर विकण्यासाठी असे ते समोर मोठ्या क्वांटिटीमध्ये बायर्स आणि सेलर्स उभे असतात. आणि कोटेशन डिफरन्स तुम्ही बघा 601 रुपये 90 पैशाला घेणारा आणि 602 रुपयाला विकणारा एवढा कमी डिफरन्स असतो. बर्गर किंग मध्ये बघा तुम्ही 167 रुपये 55 पैशाला घेणारा आणि 167 रुपये 70 पैशाला विकणारा अगदी 10-15 पैशाचा कोटेशन डिफरन्स असतो. क्वांटिटी पण तुम्ही बघितली तर 3,000 शेअर 5,000 शेअर वगैरे अशी मोठी मोठी क्वांटिटी. LTQ आहे बघा तिथे उजव्या बाजूला लास्ट ट्रेडेड क्वांटिटी आणि त्याच्या खाली तुम्हाला दिसेल की क्वांटिटी किती मोठी ट्रेड होते ती. इंट्राडेसाठी असे शेअर्स निवडा. शेअर्स ओडींबद्दल मी परत तुम्हाला सांगतो की शिफ्ट आणि F7 हे जर तुम्ही एकाच वेळेला दाबलं तर ही विंडो ओपन होते ज्याच्यामध्ये त्या शेअर्सचं मार्जिन किती आहे. मी कॅमेरा तिथे समोर नेला होता तुम्ही बघितलं असेल. रिलायन्सचं मार्जिन होतं 20% आणि आता रुबी मिलची मी विंडो ओपन केल्यानंतर तिथे मार्जिन दाखवतंय 100%. तर अशा लिक्विड शेअरमध्ये अजून एक बघा बर्गर किंग आहे समोर. तो आत्ताच नुकताच लिस्ट झालेला आहे. त्याच्यामुळे त्याचं मार्जिन सध्या ब्रोकर्सनी म्हणजे सेबीनी डिफाईन केलेलं मार्जिन आता सध्या ठेवलेलं आहे 85चं. तर हे साधारण 70-80च्या टक्क्याच्या पेक्षा जास्त मार्जिन असलेले शेअर हे थोडेसे धोकादायक शेअर्स असतात. ॲक्सिस बँकेचं तुम्ही बघू शकता डिटेल्स इथे आहे. त्याची फेस व्हॅल्यू 2 रुपये डाव्या बाजूला आता तुम्हाला दिसली असेल आणि त्याचं मार्जिन तुम्ही बघा की 30%चं फक्त त्याचं मार्जिन आहे. तर असे शेअर्स ज्याच्यामध्ये मार्जिन अतिशय कमी असतं 20% 30% किंवा जास्तीत जास्त 40% असे शेअर्स तुम्ही निवडा. आता मी जी विंडो दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये ETF आहेत. ETFचा फुल फॉर्म तुम्हाला मी आता सांगितलेला होता ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. इक्विटी ट्रेडेड फंड असं त्याला म्हणतात. म्युच्युअल फंडमध्येच आपण ट्रेडिंग करू शकतो. जसं स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे शेअर्स आपण खरेदी आणि विक्री करतो तेवढ्याच फ्रिक्वेंटली आपल्याला ते करता येतं. आणि निफ्टी 50चे जे स्टॉक असतात ते स्टॉक जर आपल्याला इंडिव्हिज्युअल घ्यायचे झाले तर त्याच्यासाठी आपल्याला भरपूर पैसे द्यायला लागतात. एक एक शेअर घ्यायचा म्हटला तरी मोठ्या मोठ्या किमतीचे ते शेअर आहेत. रिलायन्स 2,000च्या जवळपास, हिंदुस्थान लिव्हर 2300च्या जवळपास, 2,800 रुपयाचा आजचा भाव त्याच्या जवळपासचा एक्झॅक्ट सांगायचं तर 2,872 रुपयाचा एक TCS मिळतो. मग असे एक एक दोन दोन शेअर घेत गेलं तरी सुद्धा एखाद्या माणसाचे 1-1.5 लाख रुपये तर सहज ब्लॉक होऊ शकतात. एवढं कॅपिटल प्रत्येकाकडे असतंच असं नाही. म्हणून तुमच्यासाठी ETF अवेलेबल आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं एक्सप्लेनेशन देतो. तर ETF विषयी आपण जास्त माहिती करून घेऊ. कारण आतापर्यंत आपण बघितलेलं असेल की वरती गेलाय तो इंडेक्स आणि खाली आला तो इंडेक्स. त्याचे अंडरलाईंग ॲसेट बदलत असतात. त्यांना इंडेक्स कॉन्स्टिट्युएंट्स असं म्हणतात. निफ्टीचे 50 शेअर आपण फ्रिक्वेंटली ऐकलेलं असेल निफ्टी 50 शेअर्स ही कन्सेप्ट. आणि BSEचे 30 शेअर सेन्सेक्स 30 असं आपण त्याला म्हणतो. तर हे शेअर्स इंडिव्हिज्युअल घेण्यापेक्षा तुम्ही जर निफ्टीचा ETF घेतला तर इट इज ॲज गुड ॲज तुमच्याकडे ते शेअर्स नोशनली म्हणजे जेवढं तुम्ही कॅपिटल एखाद्याने 30,000 रुपयाचे निफ्टी ETF घेतले
तर तेवढ्याचा निफ्टी तुमच्याकडे आलेला आहे प्रपोर्शनेटली, असं तुम्ही समजू शकता. आणि इंडेक्सच तुम्ही घेतलेला असल्यामुळे इंडेक्स मधली वधघट ही त्याला लागू असते. जर बाजार पडला तर निफ्टी 20 तुम्हाला खाली आलेला दिसतो आणि बाजार वरती गेल्यानंतर डेफिनेटली तो वरती गेलेला दिसतो. अधिक डिटेल्स माहिती करून घेऊ आणि बँक बीस मध्ये कसं ट्रेडिंग करायचं त्याची पण माहिती करून घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.